माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुवर्य, परीक्षक व माझ्या उपस्थित बालमित्र मैत्रिणींनो, नमस्कार. माझे नाव स्वराली लालासाहेब आडके, इयत्ता 7वी राधेश्याम एन अगरवाल, टेक्निकल हायस्कूल बारामतीची विद्यार्थिनी. प्रस्तुत मंचावर विषय मांडते माझे बाबा. ज्यांनी मला लिहायला, बोलायला, चालायला, वाचायला शिकवले ते म्हणजे माझे बाबा. ज्यांनी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता आपला मुलगा, आपला परिवार कसा आनंदी होईल याचा विचार करणारे आधारस्तंभ ते म्हणजे माझे बाबा. बाबा या शब्दानुसार विश्वास सामावलेलं असतं. त्यागाचं मूर्तिमंत रूप, सावलीसारखा आधार, निशब्द देवता, प्रेरणा देणारा शिक्षक, कंथरमानामागचं प्रेम ते म्हणजे माझे बाबा. तुमच्या हाताला धरून चालले, तुमच्या सहवासात मोठी झाले. तुमच्या हाताला धरून चालले, तुमच्या सहवासात मोठी झाले. बाबा तुम्हीच माझ्या जीवनाचा अर्थ सांगितला. बाबा तुम्हीच माझ्या जीवनाचा अर्थ सांगितला. आई बाबा आपल्या जीवनाची दोन पंखच असतात. आई आपल्याला संस्कार वळण देते, तर बाबा आपल्याला शिस्त व प्रेरणा देत असतात. माझे वडील शिक्षक आहेत. ते शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतात. तसेच ते मलाही शिकवतात. रोज संध्याकाळी ते माझ्याजवळ बसतात. 2 तास ते माझ्याजवळ बसतात. मला न सुटलेले प्रश्न सोडवून देतात व समजून सांगतात. बाबा मला नेहमी सांगतात, बाळा कष्ट कर, कधी हार मानू नकोस, नेहमी स्वप्नांचा पाठलाग कर, असे मला माझे बाबा नेहमी सांगत असतात. पिता गुरु पिता धर्म, पिता हि परम बलम. पिता गुरु पिता धर्म, पिता हि परम बलम. अर्थातच पिता म्हणजे गुरु, धर्म आणि बल आहे. ह्या वडिलांचा नेहमी नीट हे वडील आपल्याला नेहमी नीट सांगत असतात. ते नेहमी सांगतात, बाळा कधी खोटं बोलू नकोस, नेहमी सत्याच्या वाटेने जात राहा. ते मला नेहमी सांगतात, बाळा परिश्रम कर, कष्ट कर, असे माझे बाबा मला नेहमी सांगत असतात. आता आई आपल्याला ममता, प्रेम व जपवणूक देऊन आपल्याला उबदार बनवते, तर बाबा आपल्याला कंथरपणा, जबाबदारी व प्रेरणा देऊन आकाशात उंच उडण्यास सक्षम करत असतात. आकाशात उंच उडण्यास सक्षम करत असतात. आईच्या डोळ्यातून आपल्याला ममता दिसते, तर बाबांच्या नजरेतून आपल्याला कणखरपणा आणि जबाबदारीची जाणीव होत असते. आई आपल्याला मायेचे छत्र देत असते, तर बाबा आपल्याला कणखरपणा व जबाबदारी ही देत असतात. आई बाबा आपल्या जीवनाचे 2 पंख असतात. म्हणून म्हणावेसे वाटते की आई बाबांच्या सावलीत वाढते आयुष्य, त्यांच्या पावलांनी खुलते भविष्य. त्याग, प्रेम, ममता पार, बाबा आहे जीवनाचा आधार. बाबा आहे जीवनाचा आधार. माझ जाऊन स्वराज्य जननी म्हणतात, तर शहाजीराजांना स्वराज्य संकल्पकच म्हणतात. कारण शहाजीराजांनी शिवरायांना स्वराज्याचे स्वप्न दाखवले व ते पूर्ण करून घेतले जिजाऊंनी. असाच एक प्रसंग मी विश्वास तांगरे पाटील यांच्या जीवनातील सांगणार आहे. विश्वास तांगरे पाटील लहान होते. ते शाळेत जात होते. ते खूप खोडकर होते. वर्गात दंगा करायचे, मुलांवर दादागिरी करायचे. कारण त्यांचे वडील त्या गावचे पाटील होते. एवढेच नाही तर त्या गावचे सरपंचही होते. एकदा एक बाई त्या शाळेत नवीनच रुजू झाल्या होत्या. त्या विश्वास तांगरे पाटील यांच्या वर्गाच्या शेजारच्याच वर्गात चालल्या होत्या. त्यांनी बघितले की एक मुलगा शिक्षकांच्या खुर्चीवर बसत आहे, दंगा करत आहे, मस्ती करत आहे. त्या वर्गात गेल्यावर त्यांना विचारले, तुझे वडील काय करतात, ते कोण आहेत? विश्वास तांगरे पाटलांनी सर्व काही सांगितले. तेव्हा त्या शिक्षकांना अतिशय राग आला व त्यांनी विश्वास तांगरे पाटील यांना 2 कानाखाली लावल्या व म्हणाल्या, हे बघ तुझ्या वडिलांची ओळख झाली, तुझी ओळख काय? व याच 2 कानाखाली यांनी विश्वास तांगरे पाटील यांचं जीवनच बदलून टाकलं. आज विश्वास तांगरे पाटील हे महाराष्ट्र राज्याचे IPS अधिकारी आहेत. म्हणून म्हणावेसे वाटते, बाबा म्हणजे त्याग प्रेम, बाबा म्हणजे त्याग प्रेम, बाबा म्हणजे प्रत्येक मुलासाठी जीवनाचा आधार. त्यांच्या डोळ्यात कधी नाही पाहिले अश्रू, पण त्यांच्या हृदयात दडलेला असतो मायेचा एक अथांग समुद्र. मायेचा एक अथांग समुद्र. बाबांनी मला नेहमी जीवनात एक यशस्वी व्यक्ती बनवण्यासाठी नेहमीच ते प्रयत्न करत असतात. ते मला सांगतात, बाळा कधी हार मानू नकोस, नेहमी स्वप्नांचा पाठलाग कर. बाबांनी मला नेहमी सांगितले आहे, बाळा जर कुठं अपयश आलं तर खचून न जाता पुन्हा नव्याने प्रयत्न करत राहा. बाबा मला खूप काही सांगतात. मी चुकले तर मला मार्गदर्शन करतात. मी कुठे हार मानली तर मला प्रेरणा देत असतात. असे माझे बाबा. जाता जाता बाबांविषयी एवढेच म्हणते, बाबा म्हणजे ताकद माझी, बाबा म्हणजे प्रेरणा, बाबा म्हणजे ताकद माझी, बाबा म्हणजे प्रेरणा. त्यांच्या पायाशी उभा आहे साऱ्या जगाचं यश आणि स्वप्न. धन्यवाद.